बाबा एवढे खुश झालेत ना, त्यांचं घर झालं आणि ते म्हणतात तुमच्यामुळे माझं घर झालं. बाबांच्या डोळ्यात तो आनंद बघा. किती दिवस जगायचे अडचणी जायचं आपण आता एवढेच दिवस ह्याच्यातनं कसं की आता हे घर आहे का ना, घर आहे. जर मेलो 4 माणसं जमली तशी फक्त माणसं जमायासाठी पिंड करायसाठी ते 4 माणसं बसली पाहिजेत आपल्या घरात. बाबा एवढं हे बघा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे असं वाईट बोलू नका. आणि हे बघा, मरायला मी पण आलोय, मी पण मरणारच एक दिवस. पण तुम्ही असं वाईट नका म्हणू की माझ्या घरावर छप्पर टाका कारण मी मेल्यानंतर 4 लोक आले पाहिजे, असं नका म्हणू. मला ह्या घरात आनंदाने राहायचंय जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना. हा, पण असं वाईट नाही बोलायचं. मग आता कसं वाटतंय? जाऊन तरी निदान बघायला तरी पाहिजे. येईन ना मी, तुमच्या भावाला पण भेटायचंय मला. पण आता तुम्हाला म्हणजे तुम्हाला आनंद आहे का घराचा? हा, आनंद झाला ना पण. हा, कुठंतरी तुम्ही माझ्या घरापत्र पाय लावाय पाहिजे होता असं माझा शेवट. येणार मी. पावसामध्ये घर गळत होतं, आता नाही ना गळत. आता कसं काय तुम्हाला म्हणलं ना, उन्हाळ्याची लय मजा असते. हा. पण पासूनच असं मी फरक पडला काहीतरी. हा, चांगला फरक थोडा नाही पडला, हा चांगला पडला. हा, मी आधी वाटत होतं ना की बाबा कायला बळ जगायचं, कायसाठी जगायचं. आता समाधान आहे. आता 4 माणसं बसतील का नाही? हा, मग तुम्ही काय म्हणला, 4 माणसं जमा झाली पाहिजे माझ्या मैतीला. आता जगायचं आपल्याला. हा, पण आता जगायचंय आणि गेल्यावर पण आनंद आहे आणि आता तर लईच आनंद आहे. हेच पाहिजे आपल्याला. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आला झाला, आपलं पैसे वसूल, आपलं कष्ट सार्थक लागलं म्हणायचं. मग काय, अहो तुम्ही एवढं आपुलकीने मला बॅट लाव, बॉल लाव, 2 शब्द, गालाचं मुख घेतलं, अजून काय पाहिजे? मंडळी, बाबा एवढे खुश झालेत ना, त्यांचं घर झालं आणि ते म्हणतात तुमच्यामुळे माझं घर झालं. बाबांच्या डोळ्यात तो आनंद बघा. हेच आपण कमवलं आणि हेच आपल्याला कमवायचं आणि हेच आपलं उद्दिष्ट आहे. 100% येईन मी. हा, काळजी घ्या.